मित्रांनो, 5 बॉडी लँग्वेज मधल्या मिस्टेक्स आपल्यातल्या कॉन्फिडन्सला मारतात. हो मित्रांनो, बॉडी लँग्वेज आपण काहीही न बोलता सुद्धा आपण बोलण्याच्या अगोदर लोकांनी आपल्याबद्दलचं ओपिनियन डिसाईड केलेलं असतं. आणि हे 5 बॉडी लँग्वेज कुठले आहेत, अतिशय महत्वाचे आहेत. त्याच्या अगोदर आपण बॉडी लँग्वेज म्हणजे काय, साध्या सिंपल भाषेमध्ये, आणि त्याचा आपल्याला काय बेनिफिट होतो, बॉडी लँग्वेज आपण कसं इम्प्रूव्ह करू शकतो, आणि या 5 बॉडी लँग्वेजच्या मिस्टेक्स कुठल्या आहेत जे आपण टाळू शकतो, ते या व्हिडिओमध्ये आपण व्यवस्थित पाहणार आहोत, समजून घेणार आहोत. कारण की बॉडी लँग्वेज ही अशी गोष्ट अशी आहे की ती आपलं फर्स्ट इम्प्रेशन असतं. आणि असं म्हणतात, यू डोंट गेट अ सेकंड चान्स टू मेक अ फर्स्ट इम्प्रेशन. तुमचं फर्स्ट इम्प्रेशन इज अ फर्स्ट इम्प्रेशन. तर बॉडी लँग्वेज खूप महत्वाची. चला तर व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की बॉडी लँग्वेज म्हणजे काय आणि त्याचा काय फायदा आपल्याला आपल्या प्रोफेशनल लाईफ, पर्सनल लाईफ मध्ये होतो. मित्रांनो, बॉडी लँग्वेज म्हणजे आपल्या शरीराच्या हालचाली. उदाहरणार्थ, आपण बसताना आपण बसतोय कसं, चालताना चालणं, आपलं बोलणं, लोकांशी बोलतानाचे आपल्या हाताचे एक्सप्रेशन्स, ह्या सगळ्या आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव, ह्या सगळ्या गोष्टींना आपण बॉडी लँग्वेज म्हणतो. म्हणजे बेसिकली आपली मुवमेंट, ह्या सगळ्या गोष्टींना आपण बॉडी लँग्वेज म्हणतो. आपली शरीराची भाषा, आपली शरीराला पण एक भाषा आहे. आणि आपण बोलण्याच्या अगोदर हे लोकांपर्यंत पोहोचतं. आपले व्हायब्रेशन्स म्हणतात ना, तुमचे व्हायब्रेशन्स तुमचे बाहेर पडतात. तुमचे शब्द तर नंतर, पण पहिले तुमचे व्हायब्रेशन्स लोकांना समजतात. तर त्यातला पहिला म्हणजे त्यातला महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमची बॉडी लँग्वेज आहे. बॉडी लँग्वेजमुळं लोक बॉडी लँग्वेज पहिल्या 5 ते 7 मिनिटांमध्ये पहिलं तुमचं इम्प्रेशन लोकांपर्यंत पोहोचलेलं असतं. फर्स्ट 5 to 7 सेकंड्स मध्ये इमिजिएटली लोक तुमच्याबद्दल एक ओपिनियन डिसाईड करतात की ह्या माणसाची ऍटिट्यूड कशी, याच्यात लिडरशिप आहे का, याच्यावरती ट्रस्ट ठेवू शकतो का आपण, ह्या माणसाचा कॉन्फिडन्स कसा आहे. ह्या सगळ्या गोष्टी पहिल्या 5 ते 7 सेकंद ज्यावेळेस लोक आपल्याकडे बघतात, इमिजिएटली लोक, म्हणजे आपण बेसिकली ह्या सगळ्या वाइब्स लोकांपर्यंत पोहोचत असतात थ्रू आवर बॉडी लँग्वेज, थ्रू आवर एक्सप्रेशन्स. आपले कॉन्फिडंट एक्सप्रेशन्स आहेत का, डाऊटफुल एक्सप्रेशन्स आहेत का, भीती आहे आपल्यामध्ये, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या बॉडी लँग्वेज मधून लोकांपर्यंत पोहोचतात. आपली ऍटिट्यूड कशी आहे, आपल्यावरती विश्वास ठेवू शकतो का, ट्रस्ट ठेवू शकतो का, आपल्यामध्ये लिडरशिप क्वालिटीज आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या बॉडी लँग्वेज मधून लोकांशी शेअर करत असतो. आणि ह्याचा आपल्याला आपल्या पर्सनल लाईफमध्ये आणि प्रोफेशनल लाईफमध्ये, मीटिंग, इंटरव्ह्यूज, महत्वाच्या काही काही म्हणजे मीटिंग असतील, इंटरव्ह्यू असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा बारीक अभ्यास होतो. लोक पाहतात की याची बॉडी लँग्वेज कशी. बॉडी लँग्वेज एक्सपर्ट्स पण असतात. तर इट इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. बॉडी लँग्वेज ही आपली एक भाषा आहे. आणि जसं आपण जर एकदम स्लो स्टडी, असं बोरिंग थकल्यासारखं जर चालत असतो, तर दॅट इज आवर बिलीफ लेवल, आणि म्हणूनच आपण त्याच्यावरती काम करणं महत्वाचं आहे. मित्र, आता काही लोक जी मिस्टेक्स करतात, त्यामधले पहिली नंबर 1 ची मिस्टेक्स म्हणजे त्यांचं स्ट्रेट पोस्चर नसतं. बॉडीचं जे आपलं पोस्चर आहे, पाठीचा कणा हा सरळ असला पाहिजे. असं वाकून, म्हणजे असे आपण मान सारखी खाली किंवा असं वाकून चालतात काही लोक, तर दॅट इज व्हेरी बॅड बॉडी लँग्वेज. तर आपले खांदे स्ट्रेट पाहिजेत. बस, आपले जे पाठीचा कणा आहे हा स्ट्रेट ठेवा. तो फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे आपल्या बॉडी लँग्वेज मध्ये. दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे समोरच्याशी बोलताना आय कॉन्टॅक्ट ठेवा त्याच्याबरोबर. आय कॉन्टॅक्ट म्हणजे आपण जर वाकून बोलत असू, तो जर आपल्याकडे बघत असेल तर मित्रांनो, आणि आपण जर खाली बघत असू, तर कधीही आपल्यातला कॉन्फिडन्स झळकणार नाहीये. बिकॉज वी आर ऑलरेडी शोईंग दॅट, समोरच्या माणसाला आपण असं दाखवतोय की आय एम ऑलरेडी लेस कॉन्फिडेंट पर्सन. त्यामुळं समोरच्याशी बोलताना त्याच्या डोळ्यामध्ये डोळे टाकून किंवा आय कॉन्टॅक्ट ठेवून, म्हणजे असं नाही की कोणाला डोळे दाखवायचे म्हणजे काही रागून किंवा चिडून किंवा असं बोलायचंय, पण जस्ट आपण कॉन्फिडंट पर्सनचे एक निशाणी आहे की तो समोरच्याच्या आय कॉन्टॅक्ट करून बोलणार, त्याच्याशी बोलताना त्याच्याशी समोरच्याकडे बघून बोलणार. असं नाही की खाली बघतोय किंवा इकडं तिकडं बघतोय आणि बोलतोय. दॅट इज अ साइन ऑफ अ वीक पर्सन किंवा लेस कॉन्फिडंट पर्सन. त्यामुळं आय कॉन्टॅक्ट खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं जे पोस्चर आहे, हे ओपन पोस्चर ठेवा. जे बऱ्याच वेळा लोक असे बोलतात असतात, दॅट इज अ साइन की हे क्लोज जेस्चर झालंय. आपण हे समोरच्या म्हणजे आय एम नॉट इंटरेस्टेड किंवा असं दाखवतोय आपण. त्यामुळे आपली
ओपन पोस्चर ठेवा, हात ओपन ठेवा. दॅट दॅट शोज की वी आर अ कॉन्फिडंट पर्सन. हे एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. महत्वाची अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे हँडशेक आपला खूप चांगला असला पाहिजे, फर्म हँडशेक असला पाहिजे. काही लोकांचा हँडशेक एकदम लूज असतो आणि ते जस्ट असं समोरचे बस असे असे हँडशेक करतात पुढचे काही पॉइंट्स बोटाच्या सुरुवातीला. पण आपला हँडशेकची ग्रीप चांगली कॉन्फिडंट पाहिजे. 3 ते 4 वेळा आपण असा हँडशेक करायला पाहिजे. आणि इतका पण टाईट नसला पाहिजे की समोरच्याला आपल्या बोटांच्या वगैरे काही फ्रॅक्चर व्हायची भीती वाटेल. इतका पण टाईट नसावा. किंवा सेकंड टाइम तो माणूस आपल्या हँडशेक करताना विचार करेल इतका पण कडक नसावा. पण इट हॅज टू बी अ व्हेरी फर्म, कॉन्फिडंट. ज्यावेळेस आपण हँडशेक करतोय समोरच्याकडे बघून कॉन्फिडेंटली हँडशेक करतोय. ह्या गोष्टी महत्वाच्या आहे मित्रांनो बॉडी लँग्वेजमध्ये. आणि ह्या सगळ्या गोष्टी समोरच्याला आपल्याबद्दलचं एक पिक्चर त्याच्या माइंडमध्ये क्रिएट व्हायला तयार होतं की दिस पर्सन इज अ कॉन्फिडंट पर्सन. त्याच्यानंतर आपल्या चेहऱ्यावरती एक स्माइल असणं गरजेचं आहे की बाबा मी एक कॉन्फिडंट पर्सन आहे. एक छान नॅचरल स्माइल असणं गरजेचं आहे. आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे की वॉकिंग. सक्सेसफुल लोक जे आहेत ते थोडस त्यांचं जे वॉक असतं नॉर्मल पर्सन पेक्षा थोडस फास्ट असतं. दे डोंट स्लोली वॉक करत नाहीत. ते नॉर्मल पर्सन पेक्षा थोडं फास्ट वॉक करतात आणि कॉन्फिडंट वॉक असतं. म्हणजे त्यांच्यामध्ये ते कॉन्फिडन्स झलकतो त्यांच्या चालण्यामधून. आणि सगळ्यात अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जी आपली काही हॅबिट्स असतात. जर फॉर एक्झाम्पल आपण नख खातोय किंवा पाय सारखे आपण असे पाय हलवतो किंवा फोन बरोबरच्या वायर बरोबर आपण समजा खेळत असतो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या नर्वसनेस दाखवतात आपल्या बद्दलचा. आपण ज्यावेळेस बरेचशे लोकांना अशी पाय हलवायची सवय असते किंवा नख खाण्याची हे एक सवय असते. ह्या गोष्टी आहेत ना ज्यावेळेस आपण इंटरव्ह्यूला किंवा काही असेल मीटिंगमध्ये असेल तर त्या गोष्टी आपण अवॉइड करणं फार इम्पॉर्टंट आहे. स्ट्रॉंग बॉडी लँग्वेजचे काय फायदे आहेत? पहिली गोष्ट म्हणजे आपला जो आत्मविश्वास आहे तो वाढतो. स्वतःवरचा विश्वास वाढतो ज्यावेळेस आपली बॉडी लँग्वेज स्ट्रॉंग आहे. आपण ज्यावेळेस आपली बॉडीची जी भाषा आहे ती स्ट्रॉंग आहे, कॉन्फिडंट दिसतो आपल्या चालण्यामधून, बोलण्यामधून, हसण्यामधून, चेहऱ्यावरच्या स्माइल्स, चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स. त्याच्यामधून जर आपली बॉडी लँग्वेज हाताचे जे आपले हातच आपले कसे आपण क्लोज ठेवलेत, का खिशात हात घालून बोलतोय, का मागं हात असे पॅक करून ठेवलेत, किंवा असं असं आपण खाली वाकून बोलतोय. ह्या सगळ्या गोष्टीचं एक इम्प्रेशन पडतं समोरच्यावरती आणि समोरचा पहिल्या 5 ते 10 सेकंदामध्ये तो आपल्याला इमिजिएटली गेस करून टाकतो. हे सगळं अतिशय सटल लेवलला किंवा सबकॉन्शियस लेवलला होत असतं. मे बी तो माणसालाही कदाचित बॉडी लँग्वेज माहिती नसेल पण इट हॅपन्स ॲट अ व्हेरी सबकॉन्शियस लेवल. त्याच्यानंतर लोक आपल्याला सिरियसली घ्यायला सुरुवात करतात. पीपल स्टार्ट टेकिंग अस सिरियसली. आज लोक आपल्याला टेकन फॉर ग्रांटेड म्हणून घेत नाहीत की आहे आपली जर बॉडी लँग्वेज स्ट्रॉंग असेल तर लोक आपल्याला सिरियसली घ्यायला सुरुवात करतात. आपलं कम्युनिकेशन पॉवरफुल होतं. आपलं जे कम्युनिकेशन आहे लोकांशी संवाद साधणं आहे ते पॉवरफुल होतं. आपण जर पब्लिक स्पीकिंग मध्ये वगैरे असू, कुठे लोकांच्या समोर बोलत असून जर आपले हातवारे किंवा आपली जे कॉन्फिडंट बॉडी लँग्वेज असेल तर त्याचा खूप आपल्याला फायदा होतो लोकांवरती इम्प्रेशन टाकण्यासाठी. आपल्या लिडरशिप क्वालिटी आहे ना मित्रांनो. लिडरशिप क्वालिटीचं वन ऑफ द सायन्स इज बॉडी लँग्वेज. तर ते सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे की आपली बॉडी लँग्वेज स्ट्रॉंग असणं महत्वाचं आहे. आणि आपला इनर कॉन्फिडन्स हळूहळू स्ट्रॉंग व्हायला सुरुवात होतो ज्या वेळेस आपण आपल्या बॉडी लँग्वेजवरती काम करायला सुरुवात करतो. तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बॉडी लँग्वेज म्हणजे काय, त्याचा काय फायदा होतो, कसं आपण बॉडी लँग्वेज आपली इम्प्रूव्ह करू शकतो, या सगळ्या गोष्टींवरती आपण बोललेलो आहोत. तर आपल्या कम्युनिटीमध्ये मी माझ्या कम्युनिटीमध्ये म्हणजे कारण की आपल्याला जस्ट रिवायर युअर माइंड अँड ट्रान्सफॉर्म युअर लाईफ हे माझं वेबिनारचं नाव आहे. या वेबिनारमध्ये ह्या सगळ्या गोष्टींवरती मी बोलतो की आपल्या सबकॉन्शियस माइंडचा वापर करून आपण कसं आपल्या लाईफला ट्रान्सफॉर्म करू शकतो. तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण ह्याचा कलेक्टिव्ह इम्पॅक्ट खूप मोठा होतो मित्रांनो. तर तुम्ही जरूर वेबिनार माझा अटेंड करू शकता. कम्प्लिटली फ्री वेबिनार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथं लिंक आहे त्याची, व्हॉट्सअप ग्रुपची. तुम्ही त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि आपलं स्वतःला आपलं स्वतःचा माइंडसेट स्ट्रॉंग करणं,
ज्याच्याने आपलं हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस, अबंडन्स आणि आपल्या बिझनेस किंवा आपल्या जॉब प्रोफाईलमध्ये ग्रोथ होईल, आपल्या अर्निंगमध्ये ग्रोथ होईल. ह्या सगळ्या गोष्टी, आपली रिलेशनशिप्स इम्प्रूव्ह होतील. या सगळ्या गोष्टींचा एक स्टडी आहे कलेक्टिव्ह. त्याच्यावरती मी काम करतो आणि लोकांना हेल्प करतो, सपोर्ट करतो मित्रांनो, माझ्या कम्युनिटी थ्रू. तर तुम्हाला जर ते वर्कशॉप अटेंड करायचं तर जरूर क्लिक करावा. लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये. आणि स्ट्रॉंग बॉडी लँग्वेज ठेवा, त्याच्यावरती मी माझ्या कम्युनिटीमध्ये स्पेशल ट्रेनिंग पण देतो, छोट्या छोट्या गोष्टींवरती डिस्कशन करतो. पण ह्या व्हिडिओमधून मला तुम्हाला एकच मेसेज सांगायचा आहे की लोक आपल्याला जज करतात पहिल्या 5-10 सेकंदामध्ये. त्यामुळं आपलं फर्स्ट इम्प्रेशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. लाईक करा व्हिडिओला आणि चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा, कारण की असेच व्हॅल्यू ॲडिशनचे व्हिडिओज मी बनवत असतो मित्रांनो. थँक्यू सो मच. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. वर्कशॉपसाठी लिंक दिलेली आहे, लिंकवरती क्लिक करून तुम्ही वेबिनारचे अपडेट्स घेऊ शकता. भेटूयात मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.